अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव हर. सज्जन हो, आज 28 ऑक्टोबर आजच्यासाठी सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे मौन कसले धरता. मौन हे साधकांच्यासाठी नाही. साधकाला मौन केव्हा पाळायचे, केव्हा बोलावयाचे, काय बोलावयाचे हे कळते. जो साधक असेल तो भगवंताचे नामच बोलणार. मात्र जे साधक नाहीत त्यांच्यासाठी म्हणून अतिशय हे महत्वाचे आहे. आपण जीवनात कितीतरी अनावश्यक गोष्टी बोलत असतो, व्यर्थ बडबड करीत असतो. या बडबडीला अर्थ नसतो, त्यामुळे आपण इतरांनाही दुखावतो व पुढचाही तुमचे उट्टे काढत असतो. एकूण काय भांडण करीत बसण्यापेक्षा मौन पाळणे केव्हाही चांगले होय. मौन पाळणे म्हणजे हरिनामात राहणे, मौन पाळणे म्हणजे साधनेत राहणे, मौन पाळणे म्हणजे नियमात राहणे. अशा पद्धतीने मौन पाळायला हरकत नाही. मौन पाळण्याने परमार्थ मार्गात कितपत प्रगती होते. तपश्चर्येच्या विविध प्रकारामध्ये मौन ही उच्च तपश्चर्या मानली गेलेली आहे. पण दुर्दैवाने मौनाचा अर्थ, तात्पर्य अर्थ न कळल्यामुळे तोंडाने न बोलणे एवढाच मौनाचा मर्यादित अर्थ झाला आहे. भाषण हा विचाराचा व्यक्त आविष्कार असतो. भाषण न करण्यामागे विचारचक्र ही थंडावणे अभिप्रेत असते. विचारचक्र थंडावताच चित्ताची एकाग्रता होऊन साधनेत भरीव प्रगती होते. भाषणामध्ये येणाऱ्या प्रत्येक शब्दामध्ये मनातील 10 विचार असून हे विचार काम क्रोधादी विकारातून उद्भवलेले असण्याची दाट शक्यता असते. ज्यावेळी मनात षड्रिपुजन्य विकारयुक्त विचार उद्भवतात त्यावेळी मेंदूचीच नव्हे तर देहाचीही ऊर्जा फार मोठ्या प्रमाणात खर्च होत असते. अशा वेळी रक्तामधील पोषक द्रव्ये नष्ट होतात. जर भाषण बंद करावायचे असेल तर प्रथम जनसंपर्क टाळला पाहिजे. जनसंपर्क घडणे अटळ असेल तर निदान तो सत्संगात्मक असला पाहिजे. त्यामुळे मनास फारसे वाईट विचार उद्भवत नाहीत. अनायासे मौनाचा उद्देश सफल होतो. मौनाबरोबरच ईश्वर प्रणिधान, ध्यान, धारणा यात कालक्रमणा करावी, तरच त्याचा परमार्थ मार्गात उपयोग होतो. मौनापेक्षा श्रेष्ठ भक्ती म्हणजे सद्गुरु उपासना होय. नित्याने सद्गुरु उपासना केल्याने आपल्या जीवनामधील अस्थिरता संपुष्टात येते. म्हणून त्यांच्या नामस्मरणात आपण रंगून जाऊया व डोळस भक्तीकडे एक पाऊल पुढे टाकूया. अशा वेळी श्री गुरु तुझ्या तब्येतीप्रमाणे तुला नाम देतील, तुला साधना देतील. त्याप्रमाणे वागण्यात तुझे हित आहे. ते म्हणाले, मौनात बस तर बसावे नाही, तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे पुढे पुढे जावे. आपल्याला अध्यात्माचा मार्ग गवसत जाईल. कारण अध्यात्मात साधकांच्यासाठी गुरुशब्द प्रमाण असतो. त्यांनी दगड दगड म्हणायला लावले तरी दगड दगडच म्हणावे, कारण तुझे कल्याण त्यात आहे हे त्यांना ठाऊक असते. एवढा निस्सीम विश्वास श्री गुरूंच्या वरती ठेवला तरी आपण भरून पावलो. त्यामुळे श्री गुरु कोणास लिहावयास लावतील, कोणास वाचावयास लावतील, कोणाला पाणी भरायला लावतील, कोणाला झाडलोटीचे काम देतील, कोणाला पूजा अर्चा सांगतील, कोणाला फुले तोडावायला लावतील, कोणाला खड्डे खणावयास लावतील, कोणाला माती व्हायला लावतील. अर्थात हे सारे का, याचा मला फायदा काय, हा विचार न करता प्रत्येकाने श्री गुरूंची आज्ञा प्रमाण मानावी. कारण श्री गुरु कारणाशिवाय बोलत नाहीत व कारणाशिवाय कोणतीही कृती करून घेत नाहीत. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय.
पार्वती पते हर 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 महादेव हर. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर.